हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। सकाळची वेळ होती, थोडाफार घरातला स्वयंपाक आवरला आणि आता इथे कपडे धुवायला आली होती। आणि गावाकडे बघा किती छान पाणी, किती पण वापरा काही टेन्शन नसतं आणि कपडे पण एकदम स्वच्छ निघतात। असं रिकामं पाणी असलं ना तर कपडे छानच निघतात। थोडीफार आता घरातली कामं आवरली, दुपारचं जेवण झालं, कपडे धुवून आल्यानंतर ना पूर्ण कपडे वगैरे ओली झाली, साडी वगैरे परत कपडे चेंज केली आणि आता दुपारची वेळ होती तर आम्हाला नेण्यासाठी लाडू करंज्या वगैरे बनवायच्या होत्या। थोडंफार शेंगदाण्याचे म्हणजे चिरमुऱ्याचा भडंग वगैरे पण बनवायचा होता। तर म्हटलं चला घरातली कामं आवरली होती तर आता ह्याची तयारी करूया। आमच्या सासूबाई होत्या, चुलत सासूबाई मदत करायला आल्या होत्या आणि सर्वांनी मिळून आम्ही छान असं दिवाळीचं थोडं बनवलं होतं। दिवाळीचं पण म्हणा आणि आम्हाला बंगालला घेऊन येण्यासाठी पण। तर एकदम मस्त असा खमंग चिरमुऱ्याचा भडंग बनवला होता आमच्या सासूबाईंनी। तर छान वाटते। चला आता चालले आमची बंगालला जाण्याची तयारी। फायनली सगळे दिवस संपले आणि आता आम्ही बंगालला चाललो। कधी 20-25 दिवस संपले ते कळालेच नाही, कामाच्या गडबडीत किंवा इकडं तिकडं जाण्याच्या ह्याच्यात। आणि सुट्टीवर येताना लवकर दिवस जात नाहीत आणि जेव्हा गावी सुट्टीला आलो ना तर लगेच दिवस संपून जातात। आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। काल त्याच्यानंतर व्हिडिओ काही घ्यायला जमला नाही कारण घरातली कामं, त्याच्यानंतर भांडी वगैरे भरपूर अशी पडली। म्हटलं चला आता सकाळचा व्हिडिओ घेऊया। आज आमच्या घरी भरपूर असे पाहुणे येणार होते कारण आता आम्हाला जायला 1-2च दिवस राहिले आहेत। तर माझे भाऊ, माझ्या वहिनी, माझ्या नंदूबाई भरपूर असे घरी पाहुणे येणार होते। तर स्वयंपाक पण आज जास्त बनवायचा होता। सकाळी उठल्या पहिल्यांदा सासऱ्यांना भाकरी वगैरे बनवून दिली, सवांचा चहा पाणी झाला आणि आता इथं मी कणिक मळून ठेवत आहे। पहिल्यांदा एकदा एक गोळा बनवला कणिकेचा, आणखी एक मळायचा होता। तर म्हटलं कणिक मळून ठेवली ना तर आरामात भिजेल, नंतर चपात्या वगैरे करीन। अजून बाकीचं घरातलं माझं आवरायचं होतं, कपडे फरशी वगैरे। म्हटलं कणिक वगैरे मळून ठेवूया, त्याच्यानंतर बाकीची कामं पण आवरूया। चला तर आता करा ब्लॉग कंटिन्यू। वगैरे मळून ठेवली, थोडीफार कणिक भिजेल तोपर्यंत म्हटलं कुकरला भात वगैरे लावून घेऊया। आणि आज मी जिरा राईस बनवला होता, त्याच्यामध्ये थोडेसे काजू, तमालपत्र असं टाकून छान असा जिरा राईस बनवायचं चालू होतं। बाहेर आलो, बघितलं तर बघा अर्णव कुणालने काय केलं होतं, किल्ला बनवला होता। दोघांना सकाळी छान आंघोळ घातली आणि आता पूर्ण चिखलामध्ये त्यांनी खराब म्हणजे कपडे पण खराब केले, आज सगळे हात पाय। आणि कुणालचं तरी एक फुल एन्जॉय चालू आहे गावाकडं आणि पाण्यामध्ये चिखलामध्ये खेळतायत। चला काही नाही, ह्या सगळ्या गोष्टी बंगालला नाहीत मिळत, तर मी पण इथं जास्त काही त्यांना रोकटोक करत नाही। त्यांना जसं आवडतं तसं राहतात ते, खूप छान। आणि त्या दिवशी ना पाहुणे आले, दिवसभर व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण पाहुणे भरपूर असे आले होते, दिवस माझा त्यातच गेला जेवण वगैरे। हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। फायनली आता आम्हाला जायचं होतं आणि आपल्याला बंगालला घेऊन येण्यासाठी थोडेफार नारळ पण घेऊन येणार होतं कारण आता लक्ष्मीपूजन वगैरे असतं आणि इकडे नारळ लागतातच, इडली वगैरे बनवतो चटणीसाठी वगैरे। तर फौजीना म्हटलं चला मी तुम्हाला हेल्प करते, तुम्ही मला त्याचे कवर काढून द्या, मी ते सगळं काढून ठेवते। तर आता चाललंय आमच्या दोघांचं। इथं मी फौजींना सांगत होतो हा नारळीचं झाड आहे ना ते फौजीनीच लावलं आहे। तर बघता किती मोठं झालं आणि त्याला आता नारळ पण येत आहेत, तर छान वाटतंय। मी फौजींना सांगते आता अर्णव कुणाला पण सांगा झाडं लावायला, जेव्हा ते मोठे होतील ना तेव्हा त्यांना वाटेल की बघा आपण झाड लावलेलं, त्याला आता फळं आली आणि तो आनंद ना खूपच छान असतो। आणि फौजींनी हे झाड आत्ताच लावले, म्हणजे जास्त पण अगोदर नाही, 2-3 वर्षापूर्वी लावलंय आणि त्याला आता छोटे नारळ पण आल्यात, तर छान वाटत आहे। आणि चाललंय आमच्या दोघांचं काही नाही काय तर डिस्कशन, आता सगळं साहित्य एवढं न्यायचं आहे, कसं न्यायचं काय। प्रत्येक वेळेसच फौजी चिडतात आणि मी काय माझं साहित्य सोडत नाही, जे आहे ना घरामध्ये ते घेऊन जाते कारण घरामध्ये आपल्या भरपूर अशा गोष्टी आहेत, घरातले तीळ, मोहरी, डाळी आणि नारळ वगैरे। तर मी म्हटलं फौजींना घरी आहे तर थोडंफार घेऊन जाऊया आपण। आणि आता इथं बघा मेन म्हणजे आपली चटणी, कारण ह्याच्याशिवाय आपल्याला जेवणच बनवता येणार नाही। तर पहिल्यांदा मी चटणीच भरायला घेतली आहे, जे लाल तिखट आपण म्हणतो ना ते। तर चालले आमची पॅकिंग।
आणि आमचं ना पॅकिंग करायचं चालूच होतं, तर पॅकिंग अर्धवटच राहिलं होतं. तर म्हटलं फौजींना माझ्या आत्तीचं ना ऑपरेशन केलं आहे आणि तिला बघायला जाऊया, कारण परत आपण तिकडे गेल्यानंतर मग वाईट वाटेल की जवळ होतं, जास्त पण लांब नाही, जवळ असून पण आपण जाऊ नाही शकलो. तर मग माझ्या आत्तीला बघायला चाललोय मी. आमच्या गावापासून 20 मिनिटाच्या अंतरावरच आहे, जास्त पण लांब नव्हतं. मग सगळी कामं ठेवली साईडला आणि म्हटलं दुपारच्या टायमात लगेच जाऊन येऊया. जेवण वगैरे केलं आणि आम्ही आता चाललोय बघायला. तर आता थोड्याच वेळात आपण हॉस्पिटलला पण पोहोचू, कारण कसं असतं जर त्या टायमामध्ये नाही गेलं ना, परत आपण बंगाल आल्यानंतर वाटणार की होतो आपण तिथं तेव्हा नाही जाऊन आलो आणि आता म्हणजे वाईट वाटते. तर म्हटलं चला आता आहेच तर आपण जाऊन येऊया. आणि आता मी माझ्या आत्तीला वगैरे बघितलं आणि आता मी घरी चाललोय. चला आता घरी जाऊन बाकीची पण कामं भरपूर अशी होती, कारण आपली आता उद्या आम्हाला निघायचं होतं ना, तर जायच्या आदल्या दिवशी भरपूर कामं असतात. दिवसभर पॅकिंग करत बसलं ना तरी पॅकिंग संपत नाही, काही ना काहीतरी राहतंच, कारण भरपूर काय काय गोष्टी घ्यायच्या असतात आठवणीनं, हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, थोडंफार आल्यानंतर पॅकिंग केलं आणि आता स्वयंपाक बनवत आहे. स्वयंपाक बनवून मला आता नंतर ना करंज्या बनवायच्या होत्या, कारण थोड्या घेऊन पण जायचं होतं करंज्या. मी सगळं पीठ वगैरे मळून ठेवले. तर म्हटलं पहिल्यांदा स्वयंपाक बनवूया, सगळ्यांना जेवायला वाढूया आणि त्याच्यानंतर सगळी घरातली कामं आवरतील, सगळे झोपतील आरामात. आणि मी माझ्या सासूबाई, पलीकडल्या 2 चुलत सासूबाई सगळ्याजणी येणार होत्या हेल्प करायला, कारण करंज्या आहेत ना त्या आपल्याला जास्त जणांना बनवायला लागतात, असं 1-2चं काम नाही, भरपूर जण लागतात करंजी बनवायला. तर त्या सर्वजण मला हेल्प करायला येणार होत्या. त्या सगळ्या म्हटल्या जेवण वगैरे आपण निवांत करंजी बनवूया, जास्त वेळ झाला तर काही हरकत नाही. आता इथं मी चपाती वगैरे बनवून घेते, संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय माझा बनवायचा. चला मग करा ब्लॉग कंटिन्यू. इथं सगळ्यांचं टेस्ट करायचं चालू आहे, कसं बनवले आहेत काय. तर म्हटलं चला मस्त गरम गरम असल्या ना खाऊ पण वाटतात, नंतर जास्त खायला मन पण होत नाही. आणि आता सर्वांनी खाल्ल्या तर सर्वांना खूप आवडल्यात. आता इथं करंज्या वगैरे तर बनवून झाल्या. त्याच्यानंतर फौजींचं माझं आता पॅकिंग करायचं टायमिंग, कारण उद्या आपल्याला सकाळी 9 वाजता निघायचं होतं, तर आपलं पॅकिंग अजून राहिलंच होतं. तर फौजींना म्हटलं आता रात्रीच करूया, सकाळी उठून मला काय होणार नाही, कारण सकाळी उठलं की स्वयंपाक थोडाफार बनवायचा आहे, परत सर्वांच्या आंघोळा वगैरे आमचं राहिलेलं पॅकिंग, सकाळी मग खूप गडबड होईल. इथं अर्णव कुणाल पण अजून जागे आहेत, दोघं पण झोपली नव्हतीच, कारण त्यांना वाटतं काय चाललंय अजून का झोपले नाही सगळे. तर हे दोघं पण आमच्या पाठीमागं इकडं तिकडं फिरतायत. कुणालचं बघा एका साईडला काहीतरी चाललंय, कुणालची तर वेगळीच पॅकिंग चालली होती. एक पिशवी घेतलेली प्लॅस्टिकची, त्याच्यामध्ये हे टाकायचं ते टाकायचं, तर चालूच होतं काय नाही काय. आता इथं माझ्या ज्या साड्या न्यायच्या आहेत ना त्या मी सगळ्या बॅगमध्ये ठेवल्या होत्या, पण फौजींना काही ते पॅकिंग आवडलं नाही. फौजी म्हटले मला जसं पाहिजे तसं मी पॅकिंग करतो. तर म्हटलं चला चालते, काही हरकत नाही, कारण आता ही बॅग आहे ना हिच्यामध्ये आपल्याला फक्त कपडे घ्यायची होती आणि दुसरी जी बॅग होती त्याच्यामध्ये राशन, अशा 2च बॅगा केल्या होत्या आम्ही, जास्त काही नव्हतं केलं. त्या बॅगमध्ये जेवढं बसेल ना तेवढंच घेतले आणि ह्या बॅगमध्ये जेवढी कपडे बसतील तेवढीच घ्यायची आहेत. तर चला आता राहिलेलं पॅकिंग वगैरे करते आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते, कारण हा व्हिडिओ आता खूप मोठा पण झालाय. उद्या आम्हाला सकाळी निघायचं आहे, तर तुम्ही उद्याचा पण ब्लॉग नक्की बघा. चला तर मग भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.
आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.